सगळ्यांना नमस्कार. दवाखान्याला गेले होते बहिणींना, दवाखान्याला गेले होते. दवाखान्यातून आले, दवागोळी भरपूर दिल्यात. दवागोळी मी कुठे ठेवल्या काय माहीत, तुम्हाला दाखवल्या असत्या. दवागोळी भरपूर दिल्यात. दवागोळी आताच आले. काय भाजी बिजी नाही केली, रात्रीची आहे पावाची भाजी. आता हीच खाणार आहेत. ह्या बघा हीच भाजी खाणार आहेत. ए खाणार का रे ही भाजी आहे? प्रेम प्रेम आव काय आता दुसरी भाजी काय करणार बरं? आता मला कटरा मी उभा राहून राहून माझ्या पायाला कळ लागायला लागली या. आता मी नाही बनवणार काय. तर आता हीच भाजी बाबा थोडीशी आहे, भातावर टाकून खावा. चपाती पण मी नाही बनवत. ह्या भात केलाय बघ, ह्याच्यामध्ये या कुकरमध्ये भात केलाय. मी त्यांच्याकडे जाते, आंघोळीला जाते, काकूकड आंघोळीला जाते. तिकडून येते, मग पुड्या भरते, मग हळद कुंकू भरते, नंतर मग बांगड्या भरू, मग नंतर पाकिट भरू, नंतर पॅकिंग करू. अहो ते काम वाढय ना, आता मुलांनी काम आणलंय ना, आता त्याला मदत करावं लागते ना. मदत केली तर कसं संध्याकाळी पैसे येतात आपलं खर्चायला, त्यांना बी होतात मला बी होतात. म्हणून लागले कामाच्या नादी लागले. म्हणून काय इडव काय एवढं व्हायला या. आणि काय कमेंट बी आहे ना जास्त, आणि यूथ बी नाही 2-4 दिवस तर काहीच नाही. अहो आता काय पब्लिकला काय माझे इडव पसंत नाहीत का? माझे इडव तर चांगलेच आहेत बहिणींनो, खाय प्यायचे भावांनो, सगळं माझं खाय प्यायचंय. माझं तसं काहीच नाही, असं आडवं तिडवं हे ते काहीच नाही. माझं इडव इमानदारी नाही, चांगला आहे माझा इडव, सगळ्याला आवडायसारखं आहे माझा इडव. बघा माझा इडव, बघितला तर तुम्हाला कळन. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आता सबस्क्राईबला काय म्हणतात मला कळत नाही, पण तुम्ही ओळखून घ्या मी काय म्हणते ती. सपोर्ट करा. आले ना त्याच्यावरून दवाखान्यावरून, तर मला नाही का आता दवागोळी खायची ना, तर म्हणलं कसा तरी आपला एखादा इडव टाकू, आपल्या बहिणींना सांगू, भाषांना सांगू, आपल्या भावांना सांगू, आपल्या उटुक परिवाराला सांगू. मी दवाखान्याला गेले होते, बीपी शुगर वाढला होता, लय वाढला होता बीपी शुगर. नाही का माझ्याकडे पैसे पण नव्हते दवाखान्याला. ते आमच्या मुलीच्या सासूकडून घेतले 200 रुपये आणि गेले. आता पुरीचा पण दवाखाना होता, मग तिचे बी गेले आणि माझे बी गेले, तरी बी 200 काय 20-25 रुपये वापस आले. मग 20-25 रुपये वापस आले. ते म्हणले फळं खा, हे खा, ते खा. कुठून खायचं? काम केलं तर आपल्याला भेटन फळं. हे ते किती महाग आहे. शुगरचं फळ खा, ते काय म्हणतात मला त्या फळाचं नावच येत नाही बघा. दाखवते तुम्हाला. मी आणलं एक, म्हणजे 2 फळं आणलेत मी, 2-3 फळं आणले होते अर्धा किलो, तर 3 आले होते अर्धा किलो 3. तर म्हणलं जाऊ दे, सकाळी सकाळी खाईन म्हणून मी ठेवलं या. आणि एक दिलं आपल्या मुलाला खायला. पुरीला म्हणलं बाई जा आता तू, उशीर होईन, 12 वाजून गेल्या, पोराला पाठवायचे शाळेला, म्हणून मी नाही घरी आले. मग तशीच तिकडून आपलं थोडे फळं पण आणले. 200 रुपये होते माझ्याकडे दुसरे. आपल्या पुरीच्या सासूकडून 200 घेतले, माझ्याकडून होते 200, मी ठुले होते कशासाठी तरी. पण मी म्हणलं जाऊ दे, डॉक्टर म्हणले फळं खा म्हणून ते 2-4 आपलं हे अर्धा किलो ते अर्धा किलो फळं आणले. आपलं आणले अर्धा किलो, आणि ते शुगरचं फळ आणलं अर्धा किलो. पैशाचीच लय अडचण आहे, तर काय करायचं तुम्हाला सारखं तेच म्हणते मी, नाही का, पैशाची अडचण, पैशाची अडचण. आणि म्हणून तर ते हळदी कुंकाचं काम घेतलंय ना बहिणींना, म्हणून ते करायला लागले ना मी. मग लेकरांना बी होतंय, मला बी होतं या, दवाखान्याला बी होतंय थोडंसं. पण कसं कर्ज पाणी आहे म्हणून जरा अडचण व्हायला लागली ना. बंदच करते बहिणींना गॅस मी. आता हे पण गॅस बंद करते. आता बसते जरा तिथं पेपर फाडत, आणि नंतर खाते दवागोळी. ते म्हणले काहीतरी खावा, मग खाते बघा. थोडीशी भाजी घेते, मला ही भाजी आवडत पण नाही आहे. ते पावभाजीचं आहे ना, रात्री पावभाजी केलं होतं ना, तर त्याच्यातले ते पोरांना आवडते. रात्रीचं असलं तरी पण पोरं खाते. तर ठेवू का मग बहिणींनो? कांदा कापलाय त्या पावावर टाकायला, नाही का. कांदे पण वापस महागले, लय महागले कांदे. 60-70 रुपये मोठा कांदा, आणि बारका कांदा आपलं 30-40 रुपये. एकदम बारके, एकदम बारके. काय बा ना फ्रेंड्स, किती मिनिटाचा इडव झालाय बघ बरं. 20 मिनिटाचा तरी करू ना. धर बरं बघ. हा हे तर थांबते, इकडून घेते ना जरा, पुढून काढायले ना, पुढून काढायले, पाय दिसायचे तुझे. याला का तिकडं बाहेर जाय, बाहेर धर बरं जरा.
किती मिनिटाचा एडव झालाय हे बघ बरं. तुम्हाला तर नाही दिसायचं मोबाईल मध्ये. 5 मिनिटात झाले बस. 20 मिनिटाचा करायचा. हे इकडे हळद कुंकू ठेवलंय हो का बहिणी ना. इथं हळद कुंकू ठेवलंय. एवढं भरायचंय आपल्याला हो का. ही मोठी पणी आहे हे बघा. ही पणी या पणीत टाकावं लागतं हे बघा. आवाज आवाज आवाज. अरे आवाज कमी कर. अरे बाई या ना कम. याच्यात भरला ना ते आवाज माझा वरच्याच मोबाईल टीव्ही मधला आवाज भरला ना याच्यात. पिक्चर से नहीं होता, गाने नहीं लगाने के. काय बाबा मी आता कशासाठी माझा टाइम घालवले आता तरी कर ना. अरे गाने के वजह से होता है. गाने के वजह से. चालू आहे बघ. म्हणजे 2 मिनिटं थांबाय ना तुला. उधर जाओ ना. मी दाखवायला लागले ना बहिणीला. किया बंद. 5 मिनिटं थांबायला नको तुम्हाला. एक तर ते पूर्ण माझं लागलंय माझं बाकीचं करायला हो का बहिणींना. हे हळद कुंकू मला भरायचे आहे बघा. हे बघा हे हळद कुंकू भरायचंय मला. पाय तर लय दुखायला लागले तर तरी भरायचंय मला. एवढं हळद कुंकू भरणार आहे. मी म्हणा मी त्याला का ओरडले ते म्हणायलेत ना कॉपीराईट व्हायला लागली आपले युट्यूबवाले बाबा. कशाने असं आता बघितलं ना तुम्ही बघा. आता आवाज मी तर आले हळदी कुंकू तुम्हाला दाखवायला आणि त्यांनी त्या पिक्चरचा आवाज सोडा. मग मी तरी काय करणार. 2 मिनिटासाठी इथं आले होते. मी इकडे येत पण नाहीये. ते पुढ्या भरताना जरा एखादा व्हिडिओ काढते मी हो का. हे आणलं वापस. आज आणलं ना हे आज आणलं. आता हे दुपारून जरा म्हणलं खावा आणि नंतर दवागोळी खावा हो का. हे त्याच्या पन्या हो का. हात बी हालतो ना माझा. ते आणलं होतं ते पोरी ना तर त्या मोडच माझ्या हाताने. मला काही जमलं नाही हो का. ह्या पण्यामध्ये ते भरायचं बहिणींनो. बघा जा माझा इडव काय आहो लय परेशान मध्ये आहे मी हो का. ह्या पण्या हो का. ह्या पाण्याने टाकायचं आहे बघा. चला त्यांना टीव्ही बघायची ना. जाते बाहेर त्या लेकरांना टीव्ही बघायची या. लेकरांचं वह्या पुस्तक ते पुरीनं आणले काल. ते माझे ते इड व्हायनात ना. माझे इड व्हायना म्हणजे ते भरायला लागले ना लगेच हो काही दवागोळी ह्या आतमध्ये ह्या दवागोळी. ये म्हणाव त्याला ये म्हणाव. ही ज्वारी आणली या दळून आणायची या. 2-3 दिवस झाले पडली. 60 रुपये किलो आहे बघा. ज्वारी किती महाग आहे. आणि आणून अशी ठुली या हो का. ही ज्वारी ते कुंकू थोडस भरून देते आणि मग नंतर जाते वरी. माझे कपडे धुवायचेत ना त्या पुरीकडे जाऊन कपडे धुते. पेपर कापून ठेवते म्हणलं. हे पेपर कापून ठेवते हे बघा. हे पेपर आणि हे रद्दी कापून आता कापते ना. म्हणजे कापते म्हणजे हातानेच फाडते. हो का. माझी बॅग इथंच आहे. दवागोळ्याने किती मोठ्या दवागोळ्या आहेत त्याच्यात. तुम्हाला विश्वास नसताना येते का. तिकडे पण ठेवलेले आहेत आणि इथं पण दवागोळी आहे. मी बोलते ना तुम्हाला इडमध्ये मी एक बात माझी खरी आहे आहो. एक बात माझी खरी आहे बघा. एवढे ते बाहेरच्या पण बघितल्या ना तुम्ही हे बघा. ही दवागोळी अजून तुम्हाला दाखवते. आत्ताच आणलं म्हणजे सकाळी गेले होते तर का 1ला आले असून. किती वाजलेत रे आता. कोणाचा मोबाईल आहे. ये मी खाली धरलाय मोबाईल. हे बघा बहिणींना. हे बघा ही गोळ्या मी एवढ्या आणल्या. तुम्हाला माझं खोटं वाटतं असून हे बघा. आता 1 वाजायला जाऊन आले. सकाळी गेले होते 1ला आले. हे बघा ह्या गोळ्या. आणि तिथं त्या टीव्ही पशी पण आहेत. अरे बघ कोण आहे. वाजायला मोबाईल मी धरलाय खाली मोबाईल. कोण आहे बघ तरी ना. अर्जंट मध्ये असलं तर फोन उचलीत नाहीत. असं करते तर फोन उचलीत नाहीत. काय मग यांना मोबाईल देऊन उपयोगच नाही ना ह्यांच्या मोबाईलचा. आता आपल्या घरच्याच आहे का बाहेरचा असला सोडा पण आपल्या घरचेच उचला ना. ही ज्वारी ह्याला साफ करते आणि दळून आणते.
कोणाचं आहे रे? हे पेपर फाडते. पता नाही. हे खालचं दाखवायली ना, हळद कुंकू माझ्या गोळ्या. बहिणीला दाखवते ना, एवढ्या गोळ्या खावा लागतात बहिणींना. हे बघा मला दवाखान्यात जायचं एवढं टेन्शन येतंय ना, तरी पण ह्या बघा जीवासाठी मला जावंच लागते दवाखान्याला. का तर जीव आपल्याला प्यारा आहे. असा वारावर सोडून दिलेला नाही जीव मी. ए झोप जरा. यांना मग रात्रीचं झोपायचं आणि सकाळी उठायचं नाही. शाळा सकाळी सकाळी काय बोलायचं ह्यांना? बोललं तर राग येते, तर सगळ्यांनाच राग येते, तर काय बोलायचं. आता 20 मिनिटाचा आपल्याला इडव करायचा आहे ना बहिणींनो. आता मी काय करते, थोडे पेपर फाडत फाडत बोलते तुम्हाला. पेपर फाडत फाडत बोलते. बाबा तू वरती इथं काय येतो डोक्याची दही. टीव्ही होती तर त्यांना देऊन टाकली टीव्ही. काय टीव्ही द्यायची गरज होती? शेजारी वायफाय होतं. हा, वायफाय होतं. वायर घेऊन गेला. ती वायर कुठे? पेपर फाडते बहिणींना. पेपर लय लागतात ना आपल्याला, कमी पडतात पेपर. आणि ते मालक काय पेपर जास्त देत नाही, तर जसं काय आम्हाला पेपरला खायचं या. पेपर तर द्यायचं ना पाहिजे तेवढं. कमी पडतात मग आम्हाला आणावं लागतं, तर 50 रुपयाचे किंवा 40 रुपयाचे आणावंच लागतं. आणि महाग देतात. पेपर आपल्याकडून घेतात 15-20 न आणि देतात आम्हाला 30 न. मग ते आपल्याला घरातून भरभरावं लागते ना 30-40 रुपये. आपण 10-10 रुपयासाठी काम करतो लेकरं बाळ घेऊन. टाइम पण कळत नाही ना मला किती मिनिटं झाले काय. मी आपल्या अंदाजावर बंद करते. म्हणलं एखादा तरी म्हणलं चांगलं टाकावं व्हिडिओ, नाही का, जरा मोठा. हे बारकी बारकी टाकते ना कधी कधी. व्हिडिओ जास्त कट केले ना म्हणून मला जास्त टेन्शन झालं. म्हणून नको बाबा, आपण एवढं मेहनत करतो आणि वापस कट करायचं म्हणलं तर टेन्शनचं काम आहे ना. आपण एवढं आपले कामधंदा सोडून आपण 10-15 मिनटं 20 मिनटं व्हिडिओ करतो आणि ते फेल गेला तर मग आपण काय करायचं? मी बघूनच टाकते. पोरांना म्हणलं ना मग पोरं कसं पण टाकतात ना. आणि बारक्या लेकरांनी मला शिकवलं या व्हिडिओ टाकायचं. तर मग मी आपलं टाकते माझ्या मनाला. मी तर टाइम बी बघत नाही परे. आता काय हो गया 20 मिनिट झालं का? 20 मिनिटं करू का बंद? बघीन ना, लाईक करा, सपोर्ट करा. येऊ द्याय नाही आता 4 दिवस झाले, येऊ देत नाहीत एवढं. आणि ते काय म्हणते सबस्क्राईब काय म्हणते ते पण होय नाही ना, लय कमी झाले. मग माझं कधी होणार 1000 तर मला पाहिजे ना.
1000 तर पाहिजे, तर माझं काहीतरी होईल. माझ्या दवागुळीला तर पैसे भेटतील ना मला. मला माझ्या पोटाला नको का खायला. लहान लेकरं आहेत घरात, शाळा आहेत, पैसे पाहिजेत. बहिणींना तुम्ही जर सपोर्ट केला तर मला काय मदत करायला भेटेल त्यांना. नाही तर काय चोरावणी मला गप बसावं लागतं. माझ्याच्याने मदत व्हायना काय व्हायना. त्यांना पहिलं कसं कामं करत होते, जडाजड पैसे येत होते, लेकरांना शाळालाही देत होते. आता काहीच माझ्याने पैसा जाय नाही काय व्हाय नाही. मग मलाच लाज वाटायला लागली या. म्हणून मग मी आता हे काम घेतले. म्हणलं हे मदत करून तरी लेकराच्या शाळाला थोडं पिला माझ्या हाताने मदत होईल, म्हणून हे बघा हे करायली मी. चला बहिणींना ठेवू का मी. ठेवत्या. सपोर्ट करा, लाईक करा.